राज्यात हवामान विभागाने 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला होता। मात्र त्याआधीच 19 एप्रिलच्या मध्यरात्री अकोला जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्याने हजेरी लावली। या अचानक बदललेल्या हवामानाचा फटका थेट मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसल्याचं पाहायला मिळालं। रेल्वेचे ओव्हरहेड वायर तुटल्याने अनेक गाड्यांचा खोळंबा झाला आणि प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावं लागलं। पाहुयात याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। अकोला जिल्ह्यात काल मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली। गायगाव ते पारस रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने पडनेरा भुसावळ मार्गावरील गाड्यांचा खोळंबा झाला। या बिघाडामुळे अनेक एक्सप्रेस गाड्या 1 ते 2 तास उशिराने धावत होत्या। रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा माहिती न दिल्याने स्थानकांवर प्रवाशांचा संताप पाहायला मिळाला। तांत्रिक पथकाने तातडीने दुरुस्ती कार्य पूर्ण केल्यानंतर वाहतूक आता पूर्वपदावर आली आहे। सर, इथून मी अकोल्याला जाण्यासाठी आलो होतो। मी हावडाहून बसलेला आहे, पण इथं दुसरी ट्रेन जाते, दुसरी ट्रेन इथे आहे, पण ही गाडी जात नाही इथून। गाडीला म्हणतात की पुढे प्रॉब्लेम आहे, मग दुसरी गाडी का जातात इथून, कशामुळे? याच गाडीचा काय प्रॉब्लेम आहे? 7:30 वाजता गाडी पोहोचणारी, आता 11 वाजून राहिले सर, अजून गाडीने पोहोचली। ह्या स्टेशनवर अशा ठिकाणी थांबली तर पाणी सुद्धा भेटत नाही बाई। रेल्वे प्रशासनाच्या वतीने काही माहिती देण्यात आलेली का गाडी का बरं? काही आलेली नाही माहिती आम्हाला। प्रवाशांना कुठून माहिती येणार? इथं अनाउन्समेंट सुद्धा होत नाही, गाडी इतक्या वेळ थांबणार आहे, इतक्या वेळ जाणार आहे, काही प्रॉब्लेम आहे, काहीच अनाउन्समेंट नाहीये। आता सर साहेब म्हणतात की बाबा काहीतरी बोटी गेल्यानंतर प्रॉब्लेम आहे। गाडी येते ते पण आवाज, गाडी जात बी आहे, गाडी येते आहे, पण हेच गाडी थांबली, प्रवाशांना खूप त्रास होते। तुम्ही वाटलं तर बघू शकता प्रवासी कशी फिरतात। राज्याच्या हवामान खात्याच्या वतीने 20 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला होता। या वादळी वाऱ्याच्या पावसाचं जर पाहायला गेलं तर अकोल्यामध्ये सुद्धा मोठा याचा वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे या वादळी वाऱ्याचा जो फटका आहे हा मध्य रेल्वेला बसल्याचं पाहायला मिळत आहे। अकोल्याच्या गायगाव ते पारस दरम्यान मध्य रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे गेल्या कित्येक तासांपासून मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर ही आझाद हिंद एक्सप्रेस आहे ही खोळंबल्याचं पाहायला मिळत आहे। नुसतं आझाद हिंद एक्सप्रेसच खोळंबली नसून बडनेरा ते भुसावळ दरम्यान अनेक रेल्वे गाड्या खोळंबल्याचं सांगितलं जात आहे। मात्र रेल्वे प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारची अनाउन्समेंट असेल किंवा अधिकृत माहिती सुद्धा प्रवाशांना दिल्या जात नसल्याने प्रवासी सुद्धा संभ्रमणात आहे। गाडी केव्हा निघेल आणि गाडी केव्हा सुरू होईल, किती वेळापासून या ठिकाणी गाडी सुरू आहे अशी कुठल्याही प्रकारची अनाउन्समेंट असेल किंवा गाडी का बरं थांबलेली आहे अशी अनाउन्समेंट किंवा अधिकृत माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने दिल्या जात नसल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे। प्रतीक कुरेकर, टॉप न्यूज मराठी, अकोला। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।